महाराष्ट्रामध्ये ना अशी एक संधी आली आहे, तर ती संधी ना आपण दवडून चालणार नाही. स्पेशली महाराष्ट्रीयन लोकांनी. कारण जर आपण ही संधी दवडली, जर आपण या संधीचा उपयोग नाही घेतला, तर नॉन महाराष्ट्रीयन लोक तर या संधीचा नक्कीच उपयोग घेणार. आता जी डेव्हलपमेंट चालली आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात, तर ती बघा याच भागामध्ये चालली आहे, जी मुंबई मेट्रो म्हणतात. ओके, तर ती पण काय मुंबईमध्ये नाहीये फक्त, तर ती कल्याण, डोंबिवली यांना पण जॉईन करणार आहे. तर ती पनवेल पर्यंत पण जाणार आहे. ओके, सो हा सगळा भूभाग या मेट्रो मधून कव्हर होणार आहे. आता विरार टू अलिबाग असा एक मोठा असा रस्ता क्रिएट होतोय. म्हणजे इन अ वे मुंबईच्या आजूबाजूला पण एक रिंग रोड क्रिएट होतोय. जर तुम्ही बघितलं आताचा जो कोस्टल हायवे आहे मुंबईमध्ये, त्याचं इनॉग्रेशन झालं, तो वर्सोवा पर्यंत येणार आहे आणि वर्सोवावरून तो परत विरार पर्यंत जाणार आहे आणि मग जो विरारवरून जो रस्ता जाणार तो अलिबाग पर्यंत जाणार आहे. म्हणजे अलिबाग पर्यंत इन अ वे ही मुंबई आता नेक्स्ट 10 ते 15 वर्षामध्ये फोफावली जाणार आहे. वन ऑफ द एशियाज लार्जेस्ट बंदर जेव्हा ते फुल्ली फंक्शनल होईल तेव्हा, आणि ते म्हणजे आहे आपलं वाढवण बंदर. एवढं मोठं बंदर जेव्हा महाराष्ट्रामध्ये येत आहे, तर इमॅजिन करा त्याच्या आजूबाजूला कोणत्या प्रकारची इंडस्ट्री डेव्हलप होईल. तर स्पेशली मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड इंडस्ट्रीज डेव्हलप होतील. कारण का सांगा, कारण बंदरामधून ना मोठ्या प्रमाणात माल पटकन एक्सपोर्ट करता येतो आणि या बोटीमध्ये जर आपण आपला माल एक्सपोर्ट करू शकलो जगामध्ये, महाराष्ट्रासारखं राज्य जे या देशामध्ये ऑलरेडी नंबर 1 वरती आहे, तर ते जगामध्ये पण नंबर 1 बनू शकतं. अशा प्रकारचं पोटेन्शियल आज इथे डेव्हलप होत आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या YouTube चॅनलला व्हिजिट करा.